विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. SYBSC कॉम्प्युटर सायन्स कॉम्प्युटेशनल जॉमेट्री सेमिस्टर 4 फॉर बॅकलॉग स्टुडंट्स. मित्रांनो आजच्या लेक्चरला आपण डिसेंबर 2024 च्या क्वेश्चन पेपर मधील क्वेश्चन नंबर 2D सोडवतो आहोत. हा क्वेश्चन टाइप 5 मार्क्स साठी महत्त्वाचा आहे. एक्झाम्पल असे बघा. ऑब्टेन 3 uniformly spaced points in the first quadrant on the circle x square plus y square is equal to 1. मित्रांनो हे जे इक्वेशन दिलेले आहे ते स्टँडर्ड इक्वेशन ऑफ सर्कल आहे. मित्रांनो यामध्ये हा रेडियसचा स्क्वेअर आहे. याचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर ती रेडियस ऑफ सर्कल झाली. एकाचं स्क्वेअर रूट एकच असतं म्हणजे रेडियस इज 1. स्टँडर्ड इक्वेशन ऑफ सर्कल मध्ये सेंटर 0 0 असतो हे तुम्हाला माहिती. मग आपण त्यावरून तसं लिहिलं. द गिवन इक्वेशन ऑफ सर्कल इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1. मग रेडियस ऑफ सर्कल विच इज डिनोटेड बाय आर इज 1 अँड सेंटर इज 0 0 बिकॉज दिस इज स्टँडर्ड इक्वेशन ऑफ सर्कल. दॅट मीन्स सेंटर इज ॲट 0 0. नो. Now, also given 3 uniformly spaced points. That means n is equal to 3, which is given. आता आपल्याला the arc of circle lies in first quadrant. म्हणजे आपल्याला दिलंय तसं in the first quadrant. याचा अर्थ असा झाला की हा जो अँगल असतो थीटा तो 0 पासून सुरू होऊन π/2 म्हणजे 90 डिग्री पर्यंत असतो. म्हणून हा अँगल 0 लेस दॅन ऑर इक्वल टू थीटा म्हणजेच हा थीटा 0 किंवा 0 पेक्षा मोठा आणि लेस दॅन ऑर इक्वल टू π/2 90 किंवा 90 पेक्षा कमी हा अँगल असतो. म्हणून आपण तसं लिहिलं. आता दुसरी गोष्ट यामध्ये हा थीटा 1 आहे आणि हा थीटा 2 आहे हे पण लक्षात ठेवा. म्हणून मी खाली तसं लिहिलं. थीटा 1 इज इक्वल टू 0 अँड थीटा 2 इज इक्वल टू π/2. ठीक आहे. आता आम्हाला डेल्टा थीटा काढायचा असतो. डेल्टा थीटासाठी हा फॉर्म्युला आहे. थीटा 2 मायनस थीटा 1 अपॉन n मायनस 1. थीटा 2 π/2 मायनस थीटा 1 0 अपॉन n 3 मायनस 1. आता बघा ह्या π/2 ला हा 2 भागिले म्हणजे तुम्हाला माहिती आहे या 2 च्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे. मग जी भागिले संख्या असते ती आपण उलटून गुणिले करतो. इनव्हर्सली मल्टिप्लाय 2/1 काय होणार 1/2. म्हणून π/2 इंटू 1/2 गुणाकार करा. पाय इंटू 1 पाय 2 इंटू 2 4. सो डेल्टा थीटा π/4 झाला हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला माहिती थीटा 2 आहे. एक 0 आहे दुसरा π/2 आहे. मग आपण असं म्हणूया फॉर थीटा इज इक्वल टू 0. बघा याने तुला इनिशियल पॉइंट मिळणार आहे. हा थीटा 0 म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटच्या एक्स ऍक्सिस वर हा अँगल आहे. म्हणजे इनिशियल पॉइंट जो आपल्याला मिळणार तो यावरून मिळणार. म्हणून आपण लिहिलं थीटा इज इक्वल टू 0. आता बघ x1 इज इक्वल टू आर कॉस थीटा हा फॉर्म्युला असतो. यामध्ये थीटाची किंमत आणि आर ची किंमत तू सबस्टिट्यूट कर. आर किती आहे 1 इंटू कॉस थीटा म्हणजे कॉस ऑफ 0. हे बघा 0 तुला माहिती आहे 1 तर तसंच राहील सध्या इंटू कॉस 0 ची किंमत पण 1च असते. मग 1 इंटू 1 1. याचा अर्थ x1 1 झाला. आता त्याप्रमाणे y1 काढ. y1 साठी फॉर्म्युला आहे आर साइन थीटा. हा आर 1 आहे. थीटा 0 आहे. साइन ऑफ 0 0च असतो. हा तर 1 तसाच आहे इंटू 0. 1 इंटू 0 दॅट इज 0. देअरफॉर x1 इज इक्वल टू 1 आणि y1 इज इक्वल टू 0. म्हणजे हा पहिला पॉइंट ज्याला आपण इनिशियल पॉइंट असं म्हणू. इनिशियल पॉइंट x1 y1 आहे. x1 किती 1 आहे. y1 किती 0 आहे. याचा अर्थ इनिशियल पॉइंट म्हणजे पहिला पॉइंट जो आपण P1 ने डिनोट करणार
तो झाला 1 0. तुम्हाला 3 पॉइंट्स विचारले होते, त्यातला हा पहिला मिळाला. आता उर्वरित 2 काढायचे आहेत. त्यासाठी तुला साइन डेल्टा थीटा म्हणजे साइन ऑफ π/4, डेल्टा थीटा आपण π/4 काढलेला आहे, म्हणून साइन ऑफ π/4 याची किंमत येते 0.7071. मित्रांनो, हे मी कॅल्सीने काढले. तुम्ही सुद्धा कॅल्सीचा वापर करा, पण लक्षात ठेवा कॅल्सीचा मोड रेडियन मोडमध्ये कॅल्सी असला पाहिजे, तरच ही किंमत मिळेल. डिग्री मोडमध्ये वेगळी किंमत मिळते आणि आम्हाला इथं π/4 म्हणजे रेडियनमध्ये आहे, म्हणून तुमच्या कॅल्सीचा मोड रेडियन मोड असला पाहिजे. मी एकदा तुम्हाला ते करून दाखवतो. कॅल्सीमध्ये आपल्याला रेडियन मोड कसा करायचा बघूया. हे बघा मित्रांनो, हा कॅल्सी ऑन केलेला आहे. हे बघा, या इथं दिसतंय का मोड. मोड प्रेस करा, परत एकदा मोडला प्रेस करा. आता तुमच्या लक्षात येतंय की इथं डिग्री, इथं रेडियन आणि इथं ग्रेडियंट असं लिहिलेलं आहे. आम्हाला जर रेडियंट पाहिजे असेल तर 2 प्रेस करावा लागेल, म्हणून मी इथं 2 प्रेस करतो. 2 प्रेस केला की तो कॅल्सी आपला रेडियन मोडमध्ये गेलेला आहे. आता आपल्याला साइन π/4 पाहिजे. हे बघ, हा साइन. ओके, π/4 कंसात लिहायचा, हा कंस. आता आपल्याला पाय पाहिजेला आहे, म्हणून हा शिफ्ट प्रेस करायचा. तेव्हा तुला या इथं पाय दिसतो आहे, दिसतोय पाय, हा पाय प्रेस करायचा, तर या इथं पाय येणार. मग पाय आला की डिवायडेड बाय π/4 आहे म्हणून डिवाइड करायचं 4. ओके, आता कंस पूर्ण करायचा. हा कंस पूर्ण केला आणि मग इक्वल टू प्रेस करायचा, हा इक्वल टू. तर त्यामुळे काय झालं, 0.7071 मिळालं. आता पुढचा हा 5वा डिजिट जो आहे तो 0 आहे, म्हणजे 5 पेक्षा लहान आहे, म्हणून 0च्या पुढच्या संख्या कट करायच्या. तर उरेल काय, 0.7071. हे झाले 4 डेसिमल प्लेसेस. ठीक आहे, म्हणून आपण साइन π/4 ची किंमत लिहिणार 0.7071. आता मित्रांनो, आपल्याला कॉस π/4 पाहिजे, म्हणून आपण परत कॉस प्रेस करणार. हा कॉस कंसात, परत आपल्याला पाय पाहिजे, म्हणजे पाय शिफ्ट दाबून हा पाय आपल्याला प्रेस करायचा असतो. या इथं पाय आहे, दिसतो का, पाय प्रेस केला तर या इथं आला पाय. मग भागिले म्हणजे π/, म्हणून डिवायडेड बाय 4, कंस पूर्ण करायचा. आता इक्वल टू प्रेस करायचं. परत किंमत आलेली आहे बघा 0.7071. पुढं 0 आहे, 5वा डिजिट परत 0 आलेला आहे. 0 ही 5 पेक्षा लहान असते, म्हणून इथून पुढच्या ह्या सगळ्या संख्या आपण कट करणार. मग 4 डेसिमल प्लेसेस पर्यंत उत्तर काय लिहिणार, 0.7071. ठीक आहे. तर हे बघा, साइन डेल्टा थीटा म्हणजे साइन π/4 0.7071. तसंच कॉस डेल्टा थीटा म्हणजे कॉस π/4, ती पण किंमत येते 0.7071. मित्रांनो, आता आपल्याला एक ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स लागत असतो. हा टी, दॅट इज ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स. तो कॉस डेल्टा थीटा, साइन डेल्टा थीटा ही पहिली रो. दुसरी रो मायनस साइन डेल्टा थीटा कॉस थीटा. तर ही फर्स्ट आणि ही सेकंड रो लक्षात ठेवा कशी लिहिलेली आहे. आता आपल्याला कॉस डेल्टा थीटाची किंमत 0.7071, साइन डेल्टा थीटा 0.7071 म्हटलं होतं. हा मायनस साइन डेल्टा थीटाची ही किंमत आहे, कॉस डेल्टा थीटाची ही किंमत आहे. अशा रीतीने ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स मिळाला हा. ठीक आहे. आता आपल्याला इनिशियल पॉइंट तर मिळाला होता. मग टू फाइंड द रिमेनिंग 2 पॉइंट्स, त्यांनी टोटल 3 पॉइंट्स तुम्हाला विचारले होते. उरले किती, 2. मग ते 2 पॉइंट्स कसे शोधायचे. तर आता दुसरा पॉइंट आपण P2 ने दाखवणार.
आणि P2 हा पॉइंट X2 Y2 असतो, कारण P1 X1 Y1 होता तर P2 X2 Y2 असणार. आणि त्यासाठी तुला जो फॉर्म्युला वापरायचा आहे तो P1 इंटू T म्हणजे P1 पॉइंट इंटू ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स. आता P1 तुला माहिती आहे 1 0, पहिला पॉइंट 1 0 आला होता. ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स आपण हा शोधून काढला होता. आता मित्रांनो तुला माहिती आहे हे पण मॅट्रिक्स आहे, हे पण मॅट्रिक्स आहे. मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट कसा करतात हे तुला माहिती आहे. बघ, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणजे या मॅट्रिक्सची पहिली रो इंटू या मॅट्रिक्सचा पहिला कॉलम यांचा गुणाकार घ्यायचा. आता तुला माहिती आहे 1 इंटू 0.7071 किती गुणाकार येतो? 0.7071च येणार, प्लस हा गुणाकार तर 0 येणार. मग या दोघांची ऍडिशन जर तू करशील तर 0 ही कशातही ऍड केली तर ती मूळ संख्या तशीच राहणार. म्हणून 0.7071 ही ऍडिशन झाली. मग आता फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम असा गुणाकार घ्यायचा म्हणजे परत 1 इंटू 0.7071 प्लस 0 इंटू दिस. आता 0 इंटू दिस म्हणजे 0च, म्हणून या गुणाकारात आपण जर 0 ऍड केला तर हा गुणाकार तसाच राहणार. म्हणून P2 हा दुसरा पॉइंट आम्हाला काय मिळाला? 0.7071 0.7071. ओके, म्हणजे पहिला पॉइंट मिळाला होता 1 0, त्याला आपण P1 म्हटलो होतो. दुसरा पॉइंट आम्हाला मिळाला त्याला आपण P2 म्हणलंय, तो हा आहे. आता एक पॉइंट अजून शिल्लक राहिला कारण 3 पॉइंट काढायचे आहेत, म्हणून मी लिहिलं P3 इज इक्वल टू, ज्याला आपण X3 Y3 ने डिनोट करणार. मग फॉर्म्युला काय लिहिशील? P2 इंटू ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स टी. बघ, P2 काढताना आपण P1 इंटू ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स लिहिला होता, म्हणजे प्रिव्हियस पॉइंट इंटू ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स. त्यानंतर आपल्याला हा पॉइंट मिळाला होता. आता हा यात यूज करायचा. तिसऱ्या पॉइंटसाठी तू लिहिशील P2 इंटू ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स. P2 तुला माहिती हा होता 0.7071 0.7071 हा P2 आणि हा ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स. परत तुला हा प्रॉडक्ट करायचा आहे, दिस इंटू दिस प्लस दिस इंटू दिस. मग फर्स्ट रो इंटू सेकंड कॉलम, दिस इंटू दिस प्लस दिस इंटू दिस. असा गुणाकार केल्यानंतर तुला जो पॉइंट मिळतो तो P3 0 1. ठीक आहे, अशा रीतीने 3 पॉइंट मिळाले. द रिक्वायर्ड 3 पॉइंट्स ऑन द कर्व आर. बघ बरं का, आता तक्ता बनवला मी. एक्स वाय कोऑर्डिनेट आहेत. पहिला पॉइंट P1 होता, त्याचे कोऑर्डिनेट 1 0 होते, म्हणजे एक्स ची किंमत 1 होती, वाय ची किंमत 0 होती. दुसरा पॉइंट P2 होता, एक्स कोऑर्डिनेट 0.7071, वाय कोऑर्डिनेट 0.7071 होता. आणि P3 म्हणजे तिसरा पॉइंट जो आपण नुकताच शोधून काढलेला आहे तो होता एक्स ची किंमत 0, वाय ची किंमत 1 म्हणजे 0 1. अशा रीतीनं हे 3 रिक्वायर्ड पॉइंट ऑन द कर्व ऑफ सर्कल इन द फर्स्ट क्वाड्रंट, हे 3 पॉइंट त्या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये त्या कर्ववर आम्हाला मिळाले. पण मित्रांनो, आता प्रश्न असा येतो, मी हा जो प्रॉडक्ट केला त्यावरून हे कसं आलं हे आम्हाला समजून घेणे खूप आवश्यक आहे. ठीक आहे, मग त्यासाठी आपण ते कसे काढले, तो प्रॉडक्ट कसा घेतला ते बघूया. हे बघा मित्रांनो, हा P2 P1 इंटू ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स असा होता. ठीक आहे, म्हणजे दुसरा पॉइंट जो आम्हाला मिळाला तो या प्रॉडक्टने मिळाला.
हा मॅट्रिक्स इंटू हा मॅट्रिक्स. मी तुम्हाला सांगितलं होतं हा प्रॉडक्ट मी कसा केला, पण बघून घ्या. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणजे 1 इंटू 0.7071 गुणाकार आला 0.7071 प्लस हा गुणाकार घ्यायचा. आता हा गुणाकार तर 0 येतो म्हणून मी लिहिलं प्लस 0. ठीक आहे. आता फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम हा प्रॉडक्ट घ्यायचा. सो 1 इंटू 0.7071 तो गुणाकार येणार 0.7071 प्लस हा गुणाकार 0च येणार म्हणून ही ॲडिशन किती येईल 0.7071. ही ॲडिशन किती येईल 0.7071. ठीक आहे. हा झाला P2. तर पहिला पॉइंट 10, दुसरा पॉइंट 0.7071 0.7071 हा दुसरा पॉइंट. आता तिसरा पॉइंट कसा आला तो प्रॉडक्ट समजून घ्या. हा P3 P2 इंटू ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स. P2 तुम्ही पाहिला हे बघा हा P2 इथं लिहिला आणि इंटू ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स लिहिला. मग आता हा प्रॉडक्ट घ्यायचा आपल्याला. कसा घेतात फर्स्ट रो फर्स्ट कॉलम यांचा गुणाकार घेत म्हणजे याचा आणि याचा गुणाकार. हे बघ याचा आणि याचा गुणाकार मी घेतला प्लस याचा आणि याचा गुणाकार. फर्स्ट रो आहे ना याने याला गुणायचं याने याला गुणायचं 0.7071 इंटू मायनस 0.7071 म्हणजे हा इंटू हा. ठीक आहे. मग फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम असा गुणाकार घ्यायचा असतो म्हणजे 0.7071 इंटू 0.7071 हे बघा प्लस 0.7071 इंटू 0.7071 हे बघा. आता हे बघा मित्रांनो आपण गुणाकार करून बघतो आहोत. 0.7071 इंटू 0.7071 ओके प्लस 0.7071 इंटू कंसात घ्या निगेटिव्ह साइन आहे ना कंसात घ्या मायनस 0.7071 कंस पूर्ण करा इक्वल टू किती गुणाकार येतोय 0. तुम्ही जर कॅल्सीनं डायरेक्ट हा गुणाकार व्यवस्थित करून घेतला अगदी दाखवला असाच तर तुम्हाला हे न मिळता डायरेक्ट हे उत्तर मिळतं ना. फक्त करून बघा. आता हा प्रॉडक्ट आपल्याला करायचा आहे. नीट बघा हा प्रॉडक्ट नंतर हा प्रॉडक्ट करण्यापेक्षा डायरेक्ट हा प्रॉडक्ट करून बघतो. ते उत्तर तुम्हाला 1 कसं आलं किंवा हे आल्यानंतर 1 कसं लिहिलं ते मी समजावून देतो. बघून घे 0.7071 इंटू 0.7071 प्लस 0.7071 इंटू 0.7071. आता बघ 0.7071 ठीक आहे इंटू 0.7071 ओके प्लस परत लिहायचंय 0.7071 इंटू 0.7071. आता हा गुणाकार तू जर बघशील तर 0.99998082 असा गुणाकार येतो. मग मी काय करतो इथं ते लिहून टाकतो 0.99980812 काय आलं होतं ते इथं लिहून टाकलं. आता याला आपण जर नीट विचार केला तर हे सगळे 9999 आहेत म्हणजेच 5 पेक्षा मोठी संख्या आहे. मग आपण काय करू हे सगळे 999 कट करून टाकू आणि याच्यात एक ऍड करू कारण 5 किंवा 5पेक्षा मोठी संख्या असेल तर अलीकडच्या संख्येत एक ऍड करायचा असतो. मग आता 0.9 मध्ये एक ऍड केला तर तो होणार 1.0 म्हणजेच 1.
अशा रीतीनं P3 01 मिळाला. ओके, तर मित्रांनो व्यवस्थित कॅल्सीचा उपयोग करा, समजून घ्या आणि याची प्रॅक्टिस करा. हा 5 गुणांचा प्रश्न आम्हाला सोडवता आलाच पाहिजे. तर आता इथं थांबतो, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मी आपला निरोप घेतो. नमस्कार.